हॅलो अँड वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. सो आज आहे वीकेंड आणि आम्ही चाललो आहे बाहेर, ते पण शॉपिंग करायला. करतो की वर्षातनं एक तरी फॅमिली ट्रिप झाली पाहिजे आणि ती फॅमिली ट्रिप ऑलमोस्ट प्लॅन झाली आहे. सगळ्या बुकिंग झालेल्या आहेत आणि आम्ही निघणार आहोत नेक्स्ट वीक मध्ये. तर कुठे जाणार आहे, काय काय सगळ्या डिटेल्स आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला देईलच जेव्हा आम्ही निघू त्या वेळेला. आणि ही ट्रिप जी असणार ती एकदम अशी युनिक वेगळी ट्रिप असणार आहे, तर तुम्हाला बघून नक्कीच आवडेल ते. आणि नवीन एक्सपिरियन्स असणार आहे आणि म्हणजे आमच्यासाठी तर नवीनच आहे. ऑब्व्हियसली आम्ही फर्स्ट टाइम चाललोय असं अशा कुठल्या ठिकाणी, आणि तुम्हाला सुद्धा नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे. आणि सगळ्या ज्या डिटेल्स असतील ना ते आम्ही तुम्हाला देऊ. आणि ऍक्च्युअल प्लॅन कोणी केली आहे, कशा सगळ्या प्लॅनिंग आहे, सगळ्या डिटेल्स काय आहेत, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पण त्याआधी, जाण्याच्या आधी पहिले आम्हाला शॉपिंग करायची, कपड्यांची शॉपिंग असते माझी जास्त असते. मी मोस्टली तरी जेवढे घेते सगळे ऑनलाईन घेते, सो त्यामुळे माझा तर काही प्रश्न नाहीच आहे. आणि मी जास्त शॉपिंग करत सुद्धा नाही, है ना. तर आम्ही निघालो आता शॉपिंग करायला. लेट्स सी आज काय काय घेणार आहोत, कुठे कुठे फिरणार आहोत ते, आणि कुठे जाणार आहोत ते तुम्हाला मी व्हिडिओच्या एंड पर्यंत किंवा या सिरीज मध्ये सांगेलच. चालू बाप्पा. आम्ही आलोय आता बेलापूरला मॅक्स मध्ये. आम्ही पहिले जाणार होतो सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलला, पण तिथे नाही चाललोय. कारण काय, तिथे आज संडे तर खूप गर्दी असेल आणि प्रत्येक गोष्टीसाठी लाईन लावावी लागेल. सो आई चालल्यात पुढे, आईंना करायची शॉपिंग. आई बघत पण नाहीये, आईंना शॉपिंग करायची आज. शॉपिंग करायची. खूप दिवसांनी निघालो बाहेर आपण. हा, खूप दिवसांनी बाहेर निघालो आणि खूप दिवस आले आपल्या इकडे जायचं. कसली शॉपिंग चालू आहे? आता सध्या तरी आईंची शॉपिंग चालू आहे. आणि मोस्टली सासू बोलतात ना की असं शॉप वगैरे घालायचं नाही. लोक बोलतात तुम्ही सासू सोबत चालले तर असे छोटे छोटे कपडे कसे काय घालता वगैरे. आणि माझी सासू मला बोलते इकडे तुला दाखवते काय. हा छोटस घाई म्हणतात, हा घे, हा घाल, हा छान दिसते तुला. छान दिसेल ना. बघ किती नशीबवान असतो. हा ना, सासू बोलली की छोटे छोटे घालायचे. माझ्या सासू बोलते घे घाल, तुला जे आवडेल ते घाल. डबल एक्सेल याला आहे ना, याला आहे त्यामध्ये. सो आफ्टर मॅक्स आम्ही आता परत आलो आहे खारघरमध्ये, झुडिओमध्ये. हे सगळे पुण्यापर्यंत. हा, ते नीलेंतच आहे. सगळीकडे फिरून आलो तर इकडे आलो आपण. हो जात आहे कसं जायला पुरत नाही.
हाँ चलो हो गया। बघू नको स्वप्नात येईल तुझे ना, जरूरी है यार, ऐसा प्रमोशन भी तो करना पड़ेगा, ऐसा कैसे चलेगा यार। भीती वाटते ना। भूत बघून घाबरला का तू? बघ ना माझे केस वगैरे सर सूरज बिचारा वैतागला आज आमच्या शॉपिंग मध्ये. दुपारचा गेलो आणि अजूनपर्यंत फक्त आम्ही काय काय घेतले ते आम्ही घरी गेलो दाखव तुम्हाला. देवा नन भारी होती पण नन भारी होती. हिरानंद या नेहमी ना कोण असतं वेगळं असतं. कधी कोणी डान्स करणारा आर्टिस्ट येणार, कधी हे असे भूते येतात. बापरे मला एकदा आठवतं आधी पण एकदा असे आले होते, ते ऍक्च्युअल भूत बनून आले होते असे पूर्ण. हा आणि ते पण रात्रीच्या 12-1 वाजता. त्यांना बघून तर खरंच घाबरलो असतो. होत राहतो खारघरच हॅपनिंग. सो फायनली आम्ही पोहोचलोय घरी आणि तुम्ही बघू शकता आम्ही खूप सारे ड्रेसेसची शॉपिंग करून आलोय. त्यातले काही ड्रेस आम्ही हा वाला मॅक्स मधून घेतलाय, हा वाला आम्ही झुडिओ मधनं घेतला आणि हा हिरानंदानीचं जे लोकल मार्केट आहे तिथून घेतलाय आणि हा सुद्धा झुडिओ वालाच आहे. आणि लेट्स सी आता आम्ही ट्राय करू कसे होणार आहेत ते. सो आई आवडले तुम्हाला? खूप आवडले. चांगलं कलेक्शन आलंय आता आणि आपण जिथे चाललोय त्या हिशोबाने असे छान आहेत. सो लेट्स सी कसे दिसत आहेत ते. अँड येस मी अजून ना इयरिंग सुद्धा घेतले तिथून हिरानंदानीच्या मार्केट मधून. सो 50 रुपीज इच इयरिंग्स घेतलेत. हे वाला एक आहे, हे वाला ना वेगळं आलंय काहीतरी. इयरिंग्स सगळे तिकडे 50-50 रुपीजच होते. मस्त. सो हे वाले सगळे ड्रेसेस आणि ही आजची आमची शॉपिंग अशी झालेली आहे. सो आणि आम्ही तर खूप एक्सायटेड आहे आणि कुठे जाणार आहे ते तुम्हाला थोड्या दिवसातच समजेल. घरी जसं तुम्ही बघितलं आम्ही खूप सारी शॉपिंग केली आहे. अँड येस बऱ्याच गोष्टी बाकी सुद्धा आहेत. आज एवढे दुकानं फिरलो तरी जास्त काही आवडलं नाही. मला जे आवडलं ते घेऊन आलो. अँड माझी जेवढी शॉपिंग होती ती मी ऑलमोस्ट सगळी जी काही आहे ती सगळी ऑनलाईनच केलेली आहे. मी एकच ड्रेस घेतलाय झुडिओ मधनं आज. आणि मेनली तर मला असं सांगायला आवडेल की झुडिओ मध्ये खूप छान छान कलेक्शन आलेलं आहे ड्रेसेससाठी. मेनली तरी ड्रेसेसच, खूप लॉंग ड्रेसेसमध्ये शॉर्ट ड्रेसेसमध्ये खूप कलेक्शन आलं आहे. जर तुम्ही नसेल गेला तर नक्की जाऊन चेकआउट करा. खूप छान छान कलेक्शन आलेलं आहे त्यांच्याकडे. अँड येस आमची तर अशी शॉपिंग सुरू आहे आणि आठवडाभर सुरूच राहणार आहे. कारण काय आम्हाला नेक्स्ट फ्रायडेला जायचं आहे आणि उद्यापासून ऑफिस स्टार्ट होणार होतं. म्हणून आम्ही विचार केला की आम्ही या वीकेंडमध्ये जेवढं होईल तेवढं सगळ्या गोष्टी कम्प्लीट करू. सो दॅट आम्हाला वीकडे मध्ये ऑफिस आहे. सो त्याच्यानंतर टाइमच नाही मिळणार आहे आणि आम्ही सुट्टी टाकली आहे. सो लेट्स सी आमची ट्रिप कशी असणार आहे ते. खूप मजा येणार आहे. सांगितलं की आम्ही फॅमिली ट्रिपसाठी चाललोय. तर आमची फॅमिली म्हणजे आई, पप्पा, मी आणि सूरज. अँड दीदीची फॅमिली, दीदी, जिजू आणि त्यांचे भाऊ अँड त्यांचे आई वडील. आम्ही सगळे असे 9 जण टोटल जाणार आहोत. आणि कुठे जाणार आहोत ना त्याची एक्साइटमेंट तुम्हाला सुद्धा असेल आणि मला सुद्धा खूप आहे तुम्हाला सांगायची. बट यासाठी तुम्हाला थोडंसं वेट करावं लागणार आहे. कारण काय आम्ही रिव्हील करू ज्या दिवशी आम्ही निघू त्याच दिवशी की आम्ही कुठे चाललोय ते. अँड ह्या वेळेस जो तुम्ही बघाल ना आम्ही जिथे चाललोय ते खूप नवीन एक्सपिरियन्स आहे, खूप लक्झरियस एक्सपिरियन्स आहे. म्हणजे सगळ्यांसाठीच नवीन असणार आहे, माझ्यासाठी असं नाही, सगळ्यांसाठीच नवीन असणार आहे आणि एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. सो स्टे ट्यून. अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथेच संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.